हाय हॅलो नमस्कार. चला तर मग सुरू करू आपण आपल्या आजच्या ब्लॉगसाठी. आजचा ब्लॉग चहापासून चालू होणार आहे. दुपारी एक चांगली झोप घेतल्यानंतर उठल्या म्हटलं चहा करून प्यावं. चहा झाल्यानंतर इकडे चहा करायला घेतला तिकडं नवऱ्याची किरकिर चालू झाली. तुम्हीच बघा काय म्हणतात काय नाही. हिला दिवसभर घरात काम नाही काही नाही, दिवसभर चहा पीत राहते. काहीतरी काम कर, कामाचं बघ असं म्हणत बघा. नवऱ्यांचं असं असतं, त्यांना वाटतं दिवसभर बायका झोपूनच असतात, त्यांना काहीच कामं नसतात. टोपलंभर भांडी घासायची होती, नंतर मला भांडी घासण्यासाठी घेतली. त्यानंतर रात्रीचा टाइम झाला होता, मला रात्रीला ना स्वयंपाक करायचा होता. विचार करत होते काय करायचं. माझ्यासारखं तुम्हाला पण विचार येत असेल सकाळ संध्याकाळ स्वयंपाकामध्ये काय करायचं, भाजी काय करायची. मग म्हटलं बेसनच्या गोळ्यांची भाजी करूयात. त्यासाठी लसूण अद्रक काढलं, चांगलं ठेचून घेतलं, कांदा कापला, टोमॅटो कापले. भाजीची सर्व तयारी होईपर्यंत म्हटलं पीठ मळून घेतलं. मग त्यानंतर इकडं पीठ मळून झालं आणि भाजीची पण तयारी झालेली. भाजीमध्ये टाकण्यासाठी मी मसाले आणले होते. मसाल्यामध्ये दुसरं काही नव्हतं, काळा मसाला होता आणि जिऱ्याचं कूट होतं थोडंसं. त्यानंतर बेसन पिठाची गोळी करण्यासाठी पीठ मळून घेतलं. बेसन पिठामध्ये थोडंसं जिऱ्याचं पावडर, ठेचलेला लसूण, लाल तिखट, मीठ, हळद टाकून छोटे छोटे गोळे बनवून घेतले. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट संपलं होतं भाजीमध्ये टाकण्यासाठी, मग ते शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं. खूप जोरात भूक लागली होती, मग पटपट चपात्या पण लाटून घेतल्या. दुसऱ्या साईडला भाजी पण शिजायला ठेवलेली. चपात्या झाल्या. मध्येच ना टीव्हीचा पण आवाज येत आहे. सासूबाई सिरियल बघत बसल्या होत्या आणि आवाज थोडासा मोठा झालेला, ते पण रेकॉर्ड झालेलं. मध्येच आवाज येतोय तो थोडासा इग्नोर करा. मग सर्व चपात्या लाटून घेतल्या आणि सर्व स्वयंपाक झाल्यानंतर जो चेहऱ्यावर आनंद येतो तो वेगळाच असतो. असं वाटतं की एकदाच झालं बाबा सर्व काम म्हणून. त्यानंतर गॅसवर असं पोत्र फिरून घेतलं, म्हणजेच गॅस पूर्ण साफ करून घेतला आणि लगेच जेवण वाढण्यासाठी घेतलं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नंतर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.